नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमोल शिंदे सर. अर्थात सर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करतात. आजचा एपिसोड खूप खास आहे, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात एक आपलं स्वतःचं घर असावं. रेरा अंडर प्रॉपर्टी विकत का घेतली पाहिजे? प्लस प्रॉपर्टी विकत घेताना बिल्डरला भेटल्यानंतर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे? घर बघायला गेल्यानंतरनं घरात काय-काय पाहायचंय? कुठल्या प्रकारचं मटेरियल घरात वापरलं गेलेलं आहे? सो या सगळ्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अमोल शिंदे सर. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप-खूप स्वागत आहे. नमस्कार. येस. धन्यवाद तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल. आणि सांगायचं झालं तर मी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गेली 13 वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे. जे काही काम करत आहे मी. आणि सध्या मी प्रॉपर्टी ॲडवायझर आणि रिअल इस्टेटमध्ये करिअर कसं करायचं ओके. आणि फ्लॅट घेताना काय-काय गोष्टीची काळजी घ्यायची. हे ॲडवाईस मी सध्या आपल्या लोकांसाठी देत आहे. गोष्ट फायद्याची. हं. ती आपण आज तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रेक्षकांना आणि जे नवीन कोण प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी आज आपण ॲडवाईस म्हणून आज इथे तुमच्या सोबत आलेलो आहे. धन्यवाद त्याबद्दल. येस. आम्हाला आमंत्रित केलं आपण. सो अर्थात आजचा एपिसोड तुमच्या फायद्याचा आहे. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. सर आपण आता सुरुवात करू. सो पहिला हाच प्रश्न आहे, की ज्यावेळेस आपण एखादा फ्लॅट बघायला जातो, साईट व्हिजिटला जातो, तर तिथे गेल्यावरती एक्झॅक्टली नक्की कुठल्या-कुठल्या गोष्टींकडे बारकाईने बघितलं पाहिजे? बिल्डरच्या ऑफिसला व्हिजिट करता, तिथे तुम्हाला सेल्स एक्झिक्युटिव्ह भेटतात. हं. सेल्स मॅनेजरसुद्धा भेटतात. मग त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पहिला क्वेश्चन जो तुमचा असायला हवा, की तुम्ही हा प्रोजेक्ट हं. चालू जर केला असेल, तर चालू केला आहे तर कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो बांधकाम परवानगी आलेली आहे का? ओके. म्हणजे ती कोणती गव्हर्नमेंट ऑथॉरिटी तिथे आहे? हां. जी आपली महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, सिडको आहे, नयना आहे, एम-एम-आर-डी आहे, ओके. पी-एम-सी पुणे महानगरपालिका असो, पनवेल महानगरपालिका असो, ती ऑथॉरिटीकडून सी-सी मिळालेली असते. ती परवानगी सगळ्यात महत्त्वाचा फर्स्ट मुद्दा ते आलेली आहे का ते बघणे इम्पॉर्टंट आहे. ओके, ओके. याच्यापुढे जाऊन पण तुम्ही अजून त्यांना विचारू शकता, की प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे काय? ओके. म्हणजे महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे आपली, हां. ज्याला आपण महारेरा म्हणतो. हां. तर हा रेरा आहे का? रेराचे सर्टिफिकेट बघणे महत्त्वाचे आहे. ओके. हा झाला तुमचा फर्स्ट स्टेप म्हणजे जे हं. पहिल्यांदा गेल्या-गेल्या तुम्ही हा क्वेश्चन विचारू शकता. सो आता तुम्ही रेराचा उल्लेख केला. सो एक्झॅक्टली रेरा काय आहे? ते जरा प्रॉपर सविस्तर सांगा, की एक्झॅक्टली रेरा आल्यामुळं आत्ता रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने बदल झालेत? रेरा म्हणजे एक ग्राहकांसाठी सुरक्षितता, सेफ इन्व्हेस्टमेंट त्यासाठी ही आपली रेरा जी ऑथॉरिटी आहे, जी गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्रातून ती लागू झाली. हां. केंद्रातून प्रत्येक स्टेटला सांगितलं गेलं, की तुम्ही ही रेरा जी संकल्पना आहे, प्रत्येक राज्यामध्ये ही संकल्पना राबवा आणि ग्राहकांचं संरक्षण करा. तुम्ही जर बघितलं ओके. असेल 2016च्या अगोदर कित्येक लोकं कोण पण साईटवरती बोर्ड लावायचा आणि बुकिंग घ्यायचं. त्याला परमिशनसुद्धा नसायच्या. हां. म्हणजे बांधकाम परवानगी न घेता लोकांची बुकिंग घेऊन असे कित्येक केसेस झालेले आहेत, की लोकांची आयुष्यभराची जी पुंजी त्यांनी साठवलेली असते हां. किंवा त्यांनी लोन घेऊन ई-एम-आय चालू होणार असतो पुढे हां. जाऊन किंवा त्यांची डाउन पेमेंटची जी आपण म्हणतो, की सुरुवातीची जे पेमेंट कितीतरी ठिकाणी अडकलेले लोकं आहेत. ओके. तर या गोष्टीवर पर्याय म्हणून या गोष्टीची सुरक्षितता बायर्सला मिळावी हां. आणि अशा बिल्डरांना चाप बसावा, की जे लीगली काम करत नाहीत. ओके. तर अशा भरपूर बिल्डरांना चाप बसलेला आहे. रेरा आपले महारेरा आल्यानंतर खूप छान समाधान आणि सुरक्षितता आपल्या सर्व ग्राहकांना हं. किंवा जे फ्लॅट पर्चेस करत आहेत त्यांच्यासाठी सेफ्टी म्हणून रेराकडे पाहिलं जातं. पण मग एक जनरल ऑडियन्सला लक्षात येण्यासाठी रेरा सँक्शन प्रॉपर्टी आहे का नाही? हे आपण कसं ओळखू शकतो? याच्यामध्ये तुम्ही बघाल जर कोणताही बिल्डरला प्रोजेक्ट जर चालू करायचा असेल अंडर हां. कन्स्ट्रक्शनमध्ये, तर त्यांना सी-ए मार्फत, ॲडव्होकेट मार्फत, जे काय आर-सी-सी कन्सल्टंट मार्फत, हं. आर्किटेक्ट मार्फत यांच्याकडून सर्व फॉर्म्स, प्रोजेक्टची डिटेल्स
जी CC आलेली आहे अथॉरिटीकडून, हं. त्याची सर्व ब्लू प्रिंट वगैरे सर्व हे सर्व रेराला ॲप्लिकेशन करावं लागतं ओके. आणि हे ॲप्लिकेशन केल्यानंतर ते सगळे रेराच्या वेबसाईटवरती अपलोड झालेलं असतं. ओके. म्हणजे जी काही अप्रूव्हल्स आहेत आणि जे काही फॉर्म्स वगैरे आहेत, हां. जे काही ॲफिडेव्हिट बिल्डरनी सबमिट केलेलं असतं, हां. ते सगळं तुम्हाला रेराच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. ओके. त्यामुळं रेरा हे क्लिअरली तुम्हाला पूर्ण ट्रान्सपरन्सी देतं, की बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये नक्की काय-काय आहे, काय ओके. अप्रूव्हल आहेत, काय अमेनिटीज आहेत. ॲग्रीमेंट एवाना तुमचं ॲग्रीमेंट जे बनणार आहे, हां. ते ॲग्रीमेंटचा ड्राफ्टसुद्धा त्या साईटवरती असतो. पण मग आपण बघतो, की एक छोट्या काही सोसायट्या असतात 4 मजली, 5 मजली, जिथे पार्किंग टू व्हीलरचं असतं, कॉमनच असतं ते पण. मग या सोसायट्या पण रेरा अंडर येतात की नाही? आता जर तुम्ही बघाल तर एक क्रायटेरिया आहे, की 500 मीटरच्या आतला जर प्लॉट असेल हां. किंवा 8 पेक्षा कमी जर युनिट्स असतील हं, फ्लॅट्स, हं. तर रेराची आवश्यकता नाही असं सांगण्यात येतं. ओके. हां. परंतु असं नाही, की ज्या एखाद्या बिल्डरला खरंच प्रॉपर काम करायचं आहे, हं. छोटी सुद्धा बिल्डिंग बांधायची आहे, हं. तर तो छोटी जरी असली आणि त्यांना जरी अप्लाय करायचं असेल, की मला कमी फ्लॅट आहेत, कमी प्लॉट एरिया आहे, हं. तरी पण मी रेराला अप्लाय करतो. मला रेराच्या कायद्यानुसार मला काम करायचंय, तरी ते अप्लाय करू शकतात. ओके. आणि राहिला विषय, की पार्किंग जे तुम्ही बोलला मला, की पार्किंगचं कसं आहे, रेरानुसार जे आता जर तुम्ही बघितलं असेल, पहिलं हं. पार्किंगचं जो जुन्या सोसायटी आत्ता आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो क्रायटेरिया लागू होत नाही. हां. ज्या सोसायट्या झालेल्या आहेत रेरा आल्याच्या अगोदर, हां. तिथे लागू होत नाही. मग त्यावेळेस तिथे पार्किंग कमी होते. आता जो ट्रान्सपरन्सी आणि पार्किंग प्रॉपर यावं, प्रॉपर प्लॅननुसार हं. सगळं व्हावं, त्यासाठी रेरा आलेला आहे. त्यामुळं इथून पुढचे जे रेरा आल्यानंतरचे जे प्रोजेक्ट आहेत किंवा एव्हाना आत्ता अजून याच्यामध्ये ॲड करेल, की नवीन UDCPR आलेला आहे आपला. ओके. 2 डिसेंबर 2020ला हां. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नवीन UDCPR लागू केला आहे, की पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. हां. आणि त्या UDCPRनुसार सुद्धा आणि रेराच्या ह्याच्यानुसार जे पार्किंगचा जो एरिया आहे, तो प्रॉपर रेराला रजिस्टर केला जातो. नाही, पण मला हे म्हणायचं आहे, की समजा मी जसं म्हटलं, की छोट्या सोसायट्या आहेत, तर बिल्डर स्वतःहून तर नाही जाणार, की बाबा ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो आणि मग सगळे त्यांचे जे नियम आहेत, त्या नियमात काम करता येईलच का नाही बिल्डरला माहिती नाहीये. पण ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने समजा एखादा कस्टमर आहे, ज्याच्याकडे तेवढं बजेट नाही, की मोठ्या लॅविश सोसायटीमध्ये घर घेईल. बरं. पण ह्या ज्या सोसायट्या आहेत, ह्या लीगली बांधल्या जात आहेत की नाही? हे ग्राहकांनी कसं तपासावं? मला हे म्हणायचं आहे. येस. जे झोन सर्टिफिकेट आहे, टायटल सर्च रिपोर्ट आहे, जो ॲडव्होकेटने दिलेला असतो. त्यानंतर कमिन्समेंट सर्टिफिकेट आहे. हं. त्याचं म्हणजे ॲग्रीमेंट प्लॉट कसा खरेदी केलेला आहे, ओके. काय डेव्हलपला घेतलेला आहे, जॉइंट व्हेंचरमध्ये करत आहेत. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही तिथं तपासू शकता. हं. याच्यापुढे जाऊन जो हं. तुम्ही TPचा उल्लेख केला, की टाउन प्लॅनिंग अथॉरिटी. हं. आता आपण म्हणतो, की TPचा रेसिडेन्शियल झोन असेल म्हणून तर इथं बिल्डिंग बांधली जात असेल. करेक्ट. हां. पण तुम्ही बघितलं असेल, की आत्ताच जस्ट कल्याण डोंबिवलीच्या एरियामध्ये आणि अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या इंडियामध्ये असे हं. प्रसंग झालेले आहेत, की त्या ठिकाणी सगळं पेपर वगैरे अप्रूव्हल्स आहेत, बिल्डिंग बनलेत, हां. सोसायटी झालेल्या आहेत आणि तिथं तुम्हाला नंतर काहीतरी होतं इन्सिडेंट हं. म्हणजे नैसर्गिक इन्सिडेंट होतो किंवा पूर येतो किंवा ॲक्सिडेंटली हं. बिल्डिंगचं कोलॅप्स होतं. कोलॅप्स होतात. तर या ठिकाणी नंतर मग कळतं, की तिथं तो झोनच नव्हता आणि तिथं बिल्डरनं बिल्डिंग बांधली. ओके. म्हणजे ते अधिकाऱ्यांनी परमिशन दिली. हां, हां. मग अजून मग तुम्हाला परत रिव्हर्स येतो तुमच्या क्वेश्चनकडे. त्यावेळेस तुम्ही TP प्लॅन चेक करा. TP प्लॅनमध्ये झोन कोणता होता, तो पण तुम्ही चेक करा. म्हणजे जसं मी ओके. तुम्हाला म्हटलं, की झोन सर्टिफिकेट असल्याशिवाय CC येणार नाही. हां. पण तुम्ही परत आणखीन रिव्हर्स जावा, झोन चेक करा. म्हणजे हा बरं. सुद्धा बारीक गोष्टी तुम्ही चेक करणे महत्त्वाचे आहे. ओके, ओके. मग अर्थात कुठला झोन पाहिजे समजा जर टाउन प्लॅनिंग असेल तर? रेसिडेन्शियल झोन पाहिजे जर तुमची ओके. बिल्डिंग रेसिडेन्शियल असेल. ओके. तुम्ही जर कमर्शियल घेत असाल तर तिथं रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल आहे का प्युअरली कमर्शियल आहे? ओके. कारण रेसिडेन्शियलमध्ये कमर्शियल पण काढलंय, पण तो कमर्शियल झोनच नाही त्याच्यामध्ये. हा सुद्धा प्रॉब्लेम असतो. ओके, ओके, त्यामुळे हे सर्व गोष्टी चेक करणे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. पण मग आता मला हे म्हणायचं थोडे आत्ता ज्या जुन्या सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे असं पाहायला मिळतं, की रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, पण तिकडे कमर्शियल पण सुरू केलंय, शॉप्स वगैरे खाली काढलेले आहेत. मग अशा केसमध्ये जे रहिवासी आहेत, ते बिल्डरवरती कारवाईसाठी काही करू शकतात की नाही?
याच्यामध्ये आता तुमचा जो जुन्या बिल्डिंग आल्या म्हणजे रेरा हा कायदा अंडर कन्स्ट्रक्शन जे नवीन प्रोजेक्ट आहेत की नवीन याच्यानुसार जर जुन्या ज्या बिल्डिंग तुम्ही म्हणता की तिथे जर शॉप काढलेले असतील तर तिथे तुम्ही जी कमिटी आहे तुमचे सर्व मेंबर्स मिळून तुम्ही डायरेक्टली पहिला जर तुमची जी तिथे अथॉरिटी असेल गव्हर्नमेंट अथॉरिटी त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता आणि ते त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकतात. हा त्यांच्याकडे राईट्स आहे. ओके. त्यांना डायरेक्ट रेराकडे जायची गरज नाहीये. अथॉरिटीकडे राईट्स आहेत की ते जे इलिगल कन्स्ट्रक्शन असेल तर ते पाडू शकतात. पुढे जाऊयात. परत आपण आपल्या मेन याच्याकडे येऊयात, बरोबर. की समजा एखादी फॅमिली एखादा फ्लॅट बघण्यासाठी एखाद्या साईट व्हिजिटला गेलेली आहे. तिथे गेल्यावरती पहिल्यांदा ब्रोशर मिळतं किंवा काही सॅम्पल फ्लॅट तिथे असतात. सो आतमध्ये गेल्यावरती मटेरियल कुठल्या प्रकारचं वापरलंय? सांगतायत तर ते आहेच, की आम्ही हे वापरलेलं आहे. पण ते आपण स्वतः कसं चेक करू शकतो? सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवला जातो. त्यामध्ये तुमचा तिथे जो प्रोजेक्ट असेल बिल्डरचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या युनिट्स असतात. 1 BHK असतो, 2 BHK असतो, कधी 3 BHK पण असू हां. शकतो. परंतु सॅम्पल फ्लॅट्स बनवताना हे तिन्ही फ्लॅट्स युनिट्स नसतात बनवलेले. एक तर 1 BHK असेल करेक्ट. तर तो 2 BHK तिथं बनवलेला असतो. हं. दोन्हीपैकी एक हे करतात. नाहीतर पूर्णच 1 BHKची सोसायटी असेल तर 1 BHK बनवतात. हां. तर त्यावेळेस तुम्हाला जर 1 BHK घ्यायचा असेल आणि सॅम्पल जर 2 BHK असेल हं. तर पहिली तर गोष्ट तुम्हाला मटेरियलच्या बाबतीत जे तुम्ही बोलला हं. की तुम्हाला विचारणं महत्वाचं आहे बिल्डरला की तुम्ही हे फिटिंग्स लावलेलं आहे. हं. हे जॅकवारचे लावले का सेराचे लावले जे काय समजा जॅकवारचं फिटिंग लावलेलं असतं. ओके. हां. तर हेच फिटिंग माझ्या फ्लॅटमध्ये येणार आहे का? तुम्ही बघत असाल काय प्रोजेक्टला तर डायरेक्ट प्लास्टर मारतच नाहीत. डायरेक्ट जिप्सम चढवलं जातं. करेक्ट. म्हणजे ही जी आहे ती तुम्हाला त्यावेळेस बघायला मिळालेलं असतं का? रेडी फ्लॅटमध्ये तुम्ही जाता मग तिथं वर खाली अशा तुम्हाला एकदम वेव्स सारखं तुम्हाला भिंती दिसतात. करेक्ट. मग तुम्ही चेक तुम्हाला डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आतमध्ये गेल्या तुम्हाला दिसेल की स्विचेस बोर्ड बघा तुम्ही. स्विचेस बोर्ड प्रॉपर कोण्यामध्ये आहेत का? ओके. त्याच्यावर नाव असेल कोणत्या कंपनीचं आहे. सेम तेच आपल्याला समजा सॅम्पल फ्लॅटमध्ये पण बघताना सेम तेच आहेत मिळणार आहेत का दुसरे मिळणार आहेत ते तुम्ही ओके. विचारा बिल्डरला. टाईल्स जी असते 3x3 ची लावलेली आहे 4x2 ची लावलेली आहे. सेम टाईल्स आहे तीच मिळणार आहे का? बिल्डरला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये विचारा. सेम रिसेलमध्ये तुम्ही गेला टाईल्सला तुम्ही खाली बसून जर नुसता असा टक करून जरी आवाज दिला तरी काही भाग असा पोकळ आहे का? एकदम तुम्ही बघाल असा एक टाईट मध्ये असं तुम्हाला एक आवाज येतो जिथं प्रॉपर सिमेंट गेलेलं असतं आणि जिथं पोकळ असेल तिथं टक टक करून असा आवाज येतो. ओके. सेम तसंच तुम्ही दरवाजेची क्वालिटी बघू शकता. बर. जो मेन डोअर आहे तुमचा हं. त्याची साईज किती आहे? 30 mm आहे 35 mm आहे. शक्यतो 35 mm चे मेन डोअर्स असतात. 30 mm बेडरूमचे डोअर असतात. कधी एखाद्या मोठ्या प्रीमियम प्रोजेक्टमध्ये 13 माळ्याच्या वगैरे मोठा असेल तर त्याच्यामध्ये 40 mm चे मेन डोअर येतात. 35 mm चे ओके. बेडरूमचे डोअर येतात. त्यामध्ये पण लॅमिनेटेड आहे का PVC ह्याच्यामध्ये केलेला आहे ओके. तो तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती क्वालिटी जर तुम्ही चेक करायचं सेम जसं आपण टाईलचं चेक केलं तशी त्या दरवाजाची क्वालिटी तुम्ही टक करून ते समजू शकता. ओके. नक्की दरवाजाची क्वालिटी आहे का? नंतर तुम्ही सॅनिटरी फिटिंग्समध्ये जर बघाल तर नळ जे असतात कोणत्या ब्रँडचे बनलेले आहेत त्यामध्ये पण दिसतंय वरून जॅकवार पण ते खरंच जॅकवार आहे का कॉपी केलेलं आहे. ओके. तेही तुम्हाला एक वेळ तो नळ फक्त खोलावा लागेल तुम्हाला. तो जो मिक्सर वगैरे असतो तो खोलल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल आहे जॅकवार का वर नुसतं नाव लिहिलंय जॅकवारचं. ओके. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकता. डोअर फ्रेम येते म्हणजे ह्या छोट्या गोष्टी भरपूर आहेत फ्लॅटमध्ये बघण्यासाठी. स्लायडिंग विंडो असते त्याला काच लावलेली असते. 16 गेजची आहे 18 गेजची आहे. विचारा ना तुम्ही रिसेलमध्ये घ्यायला गेला तरी तुम्हाला दिसते. जास्त गेज याच्यामध्ये कसं असतं 18 गेजची आणि 16 गेज मध्ये पण फरक आहे. तुम्ही मला 18 म्हणजे जास्त आहे म्हणजे चांगले असेल म्हणजे कॉमनली लोकांना वाटतं ज्यांना अभ्यास आहे त्यांना समजतं. पण 16 गेजची चांगली असते. ओके. 18 गेजची हलकी येते आणि ते ओढताना तुम्ही बघितलं ओढताना सुद्धा जी 18 गेजची असते एकदम लाईटली पुढे येते. बर. आणि 16 गेजची हेवी वाटते ओढताना. हे ओढताना सुद्धा तुम्ही ते ठरवू शकता की ते मटेरियल कुठलं वापरलेलं आहे. त्याच्या खालचा रोलर असतो अजून बारीकीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर ते प्रॉपर ओढली तर चांगल्या कंपनीचा रोलर लावलेला आहे. रोलर ओढताना पण जड पण आहे आणि ओढतोय तर ओढत पण नाही पुढे स्मूथ हवंय ते.
स्मूथ आहे. मग ते वळत नाही, तर ते लो क्वालिटीचा तुम्ही रोलर लावलेला आहे. ओके. हां. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, की त्या तुम्हाला चेक करायच्या प्रॉपर्टी घेताना, रिसेल असो किंवा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. आता मटेरियल बाबतीत जर आपण बोलतोय, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो म्हणजे ब्रिक्स म्हणजे विटा आपण म्हणतो. आजकाल आपण बघतोय, की सिमेंटच्या विटा आल्यात किंवा काही राखेच्या पण काही विटा आता बनतायत. सो आयडियली ह्या ज्या विटा वापरल्या जातात, त्याचा काय फरक पडतो? म्हणजे मी असं ऐकलंय, की आपण ज्या नॉर्मल मातीच्या विटा वापरायचो, त्यांनी घर कूल राहतं. पण जे सिमेंटच्या विटा आल्यात, त्यांनी घर गरम राहतं, असं काहीतरी आहे. सो याच्यावर जरा प्रकाश टाका. याच्यामध्ये जर टेक्निकली तुम्ही बघाल, ज्या आपण पहिल्या लाल विटा वापरतो, तो ऑब्व्हियसली होत्या का तर चांगल्या होत्याच. हं, आणि आजही काही-काही ठिकाणी तुम्ही बघाल, तर छोट्या प्रोजेक्टमध्ये वगैरे लाल विटा वापरल्या जातात. हं, जे सिपोरेक्स आता जे आलेलं आहे, सिपोरेक्स मॅक्सिमम अंडर हं, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये वापरले जातात. सिमेंटच्या ज्या विटा वापरल्या जातात. आता हं, मॅक्सिमम जर आपण टार्गेट केलं, की सिपोरेक्सच्या एरियामध्ये, जे म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे, की बाबा तिथून गरमी होते वगैरे, वगैरे. हं. परंतु त्या सिपोरेक्स ज्या विटा वापरत असताना त्याचा एक बेनिफिट हा होतो, की बिल्डिंगचं आपल्या वजन कमी होतं. ओके. बिल्डिंगचं जे वजन आहे, ते वजन कमी होतं आणि सिपोरेक्स वापरल्यानंतर जो आपण त्याच्यावरती बाकीची जी ट्रीटमेंट आहे, हं, ती जर प्रॉपर झाली, हं, म्हणजे प्लास्टरची ट्रीटमेंट, जिप्समची म्हणा किंवा त्याच्यावरती रेती आपण कोणती रेती वापरणार हां, आहे. हे जर ट्रीटमेंट व्यवस्थित झाली, तर ह्या ज्या उष्णतेच्या किंवा ह्या आपण मार्केटमध्ये ऐकतो, की असा-असा प्रॉब्लेम होतोय. हं, ह्या गोष्टी कुठेही राहत नाहीत. ते जर डायरेक्ट पुट्टी किंवा जिप्सम चढवलं असेल. हं. पुट्टी तर नाही समजा जिप्सम चढवतात. तर तिथे जे ओलावा निर्माण होतो त्या भिंतीमध्ये. ओके. तो ओलावा निर्माण झाला, की आपल्याला समजतं, की आपण रेडीमध्ये जर फ्लॅट घेतलेला असला तर समजतं. ओके. जर आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घेतलेला आहे, तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता नक्की काय प्रोसेस आहे, कशी हं. चालू आहे प्रोसेस. ते प्लास्टर करतात का डायरेक्ट जिप्सम चढवतात त्याच वेळेस तुम्हाला कळेल. करेक्ट आहे. पण हां. रेडीमध्ये तुम्ही घेतला आणि डायरेक्ट राहायला गेला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं पावसाळा लागला आणि हां. बोल्या झाल्या भिंती, की समजून येतं तिथं. समजा एखाद्याला फ्लॅट घ्यायचा असेल, तर तो फ्लॅट घेताना अंडर कन्स्ट्रक्शन घेतला पाहिजे का ती सोसायटी पूर्ण झाल्यावर घेतला पाहिजे? ह्याच्यामध्ये डिपेंड ऑन तुमच्या चॉईसवरती पण आहे. हं. तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जर फ्लॅट घेत असाल, तर तुम्हाला पूर्ण ई-एम-आय चालू होत नाही. ओके. पहिली गोष्ट. तुम्ही जर लोन घेत असाल तर. तुम्ही लोन नसेल घेत हं, आणि तुम्हाला स्वतःची फंडिंग असेल किंवा मंथली बेसिसवरती किंवा 2 महिन्यातून एकदा मोठी अमाउंट येत असेल आणि ती तुम्हाला टाकायची आहे, तर हं. ते अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच जायचं आहे. याच्यामध्ये अजून एक बेनिफिट असतं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये, की तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन बघायला मिळतं. ओके. हां. नक्की कसं कन्स्ट्रक्शन चालू आहे, काय? आणि सुरुवातीला एक 10% दिले, नंतर 20% दिले. रेरानी हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला आहे, की बिल्डरला स्टेप बाय स्टेप पेमेंट द्यायचं आहे हां. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. तो तो एक तुमचा बेनिफिट मिळतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनला तुम्हाला सुरुवातीला कमी अमाउंट लावावी लागते. नंतर तुम्ही तुमच्याकडे असले तर टप्प्याटप्प्याने द्या. ई-एम-आयचा बर्डन कमी होतो. ओके. जरी ई-एम-आय तुम्हाला लोनवरती घेतला तरी पण तिथे तुमचा कमी ई-एम-आय येतो. हं. म्हणजे एक सुरुवातीला फक्त तुमचं व्याज घेतलं जातं. ओके. रेडीमध्ये गेला तुम्ही, तुमच्याकडे पेमेंट रेडी पाहिजे. रेडी पेमेंट असेल तर तुम्ही रेडीमध्ये जाऊ शकता. अजून ह्याच्या उलट मी हे पण म्हणेन, हं. की तुमचं रेडी पेमेंट आहे, तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये गेला तर तिथं 5 ते 20% पर्यंत तुम्हाला कमी रेटमध्ये प्रॉपर्टी भेटू शकते. ओके. स्टार्टिंगची फेज असते. स्टार्टिंगलाच. बिल्डिंगच्या अमेनिटीज कशा चालू आहेत? सोसायटी मेंटेन कशी आहे? वॉचमन हं. आहे की नाही? अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट घेतल्यानंतर तुम्ही कशी कमिटी तयार करता आणि तुम्ही ओके. कशी बिल्डिंग चालवता, त्या गोष्टीवर तुमची पुढची बिल्डिंगची रेडी कशी असेल, ते तुमच्यावरती, तुमच्या सर्व सोसायटी मेंबरवरती डिपेंड असतं. ओके. बिल्डर समजा 1 वर्ष, 2 वर्ष करून निघून जातात. त्यांना त्यांचा ब्रँड जपायचा असतो. त्यांना प्रॉपर ठेवावीच लागते मेंटेन करेक्ट. आणि ते ठेवतातच. हं. नंतरचा जो विषय येतो, की आपण उद्या रिसेलला जर जाणार असो, हं. उद्या 3 वर्षांनी आपल्याला फ्लॅट जर विकायचा असेल, तर हं. तुमचे जे मेंबर्स आहेत, तुम्ही कशी सोसायटी सांभाळलेली आहे, मेंबर लोकांनी करेक्ट. कशी सांभाळली आहे, त्या गोष्टीवर तुमच्या नंतर रिसेल फ्लॅटची व्हॅल्यू डिपेंड असते. ओके. त्यामुळे रेडी घ्यायचा की अंडर कन्स्ट्रक्शन हे तुम्ही ठरवायचं. मुद्दे फिक्स काय आहेत, चांगले काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत, ते मी तुम्हाला इथे सांगितलं. ओके, ओके. म्हणजे अर्थात जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर फायदा आहे, की जी रेट जे आहे फ्लॅटचा तो थोडक्यात आपल्याला थोडा कमी बसू शकतो 100% फायनल झालेल्या व्हायच्या आधीच. येस.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की वास्तुशास्त्रानुसार काही चेंजेस असतील, तर ते करू शकतात अंडर कन्स्ट्रक्शन. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आतल्यात करू शकतात. जो रेरा कार्पेट हां. एरिया असतो, हं. प्लॅनमध्ये तुम्ही आउटर साइडला किंवा प्लॅनमध्ये काही चेंजेस करू शकत नाही. ज्यावेळेस प्लॅन डिझाइन करतो आपल्याकडे, तर एक एम्प्टी जागा आहे. पूर्व-पश्चिम कशीही असेल, ती जी काही असेल ती असेल. त्याच्यावर प्लॅन बनवताना वास्तुशास्त्र डोक्यात ठेवून, की समजा एक 100 फ्लॅट स्कीम आहे. सो त्याच्यात प्रत्येकाचं किचन आग्नेयला येईल. असं टेक्निकली काय प्रॉब्लेम येतो? असं मग तेच आहे ना तुमचा आता 100 युनिट्समधले एका फ्लोअरला समजा 8 युनिट आहेत. हं. तर त्या 8 युनिटमधले सगळेच बसणार नाहीत ना, कारण प्लॅन असतो तो अप्रूव्हल करून घ्यावा लागतो आपल्याला. हां. आता करायचं म्हटलं तरी पण होईल, पण आपल्याला रेराचे नियम, गव्हर्नमेंट ओके. ऑथॉरिटीचे नियम ते पाळावे लागतात. हं, हं, हं. ते करायचं म्हटलं तर ते सुद्धा होईल. वरची हाईट बघायला लागते आपल्याला रिस्ट्रिक्शन कितीपर्यंत आहे. ओके. तुम्ही म्हटलं 8चे 8चे फ्लॅट ईस्ट वेस्ट पाहिजेत. हं, ते सुद्धा आम्ही करू शकतो, आर्किटेक्ट करू शकतो. परंतु आपल्याला एक क्रायटेरिया दिलेला आहे, की तो पण क्रायटेरिया का दिलेला आहे? ते पण त्याच्यामागची पण कारणं आहेत. गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने एक क्रायटेरिया ठेवला आहे, की तुमची साइड मार्जिन एवढीच पाहिजे. हं. तुमचे जे प्रत्येक फ्लोअरला जे फ्लॅट्स असतील, ते तेवढ्या एरियामध्ये बसले पाहिजे. चारी साइडनं सेम जी काही जागा आहे, हं. ते मार्जिन किती सुटलं पाहिजे, हा क्रायटेरिया दिलेला आहे. हाईट किती रिस्ट्रिक्शन असली पाहिजे, ओके. ते क्रायटेरिया. त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही ना पण. तुमच्या 8 ओके. मधले 6 बसतील पण 2 बसणार नाहीत. 2 बसणार. 4 बसतील पण 4 बसणार नाहीत. हं. मग तसं जर असं तर मग जसं ह्या बाकीच्या ह्या साइड मार्जिनचा वगैरे काही विषय नसेल, तर सगळं फ्लॅट तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे मिळतील मग. करेक्ट. ओके, ओके. म्हणजे गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत त्यामुळे येस. ते बसू नाही शकत. येस. ओके, ओके. आता आपण घर खरेदी या विषयावरच बोलतोय. आपण असं ऐकलंय, की महिलांच्या नावावर जर फ्लॅट घेतला, तर खूप फायदे होतात. नक्की असं येस, आहे येस, का? येस. नक्कीच. महिलांच्या जर तुमच्या घरामध्ये तुमची आई असेल किंवा मिसेस असेल, तर त्यांच्या नावाने जर तुम्ही फ्लॅट घेतला सिंगलमध्ये, हं. तर पहिलं तर बेनिफिट हे आहे, की तुम्हाला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये वेव्हर दिलेला आहे. ओके. म्हणजे तुमचा फ्लॅट एखादा 50 लाखाचा असेल, हं. तर तिथं जागेवर तुम्हाला 50,000चं बेनिफिट होऊन जातं. ओके. आणि पुढे जाऊन जर तुम्ही पहिलं तर आता समजा लोनमध्ये थोडं कन्सेशन होतं. परंतु आता लोनचं समजा कन्सेशन थांबलेलं आहे. कारण सुरुवातीला जर तुम्ही बघितलं असेल 0.5%चा बेनिफिटसुद्धा होत हं. होता. आणि याच्यामध्ये जर तुम्ही अजून दुसरं आता बेनिफिट बघाल महिलांच्या नावावरती, तर तुमचं ज्या स्कीम आहेत, हं. ज्या प्रधानमंत्री आवास योजना असो, ओके. ते कंपल्सरी नाव लागते म्हणजे दोघांची नावं लागतात. हां. फक्त पुरुषाचं नाव असेल तर ती स्कीम मिळत नाही. ओके. ते पण पॉइंट आउट करा. ओके, ओके. दोघांची महिला हसबंड वाईफ असो किंवा मुलगा आणि आई असो, हं. असं नाव पाहिजे. तर अजून ह्याच्यात म्हणाल बेनिफिट तर तुमचं ITR इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं जे इन्कम टॅक्स तुम्ही भरणार हं. आहात किंवा टॅक्स बेनिफिट्स डायरेक्टली हां. आपण एक पॉइंट घेऊ शकतो. टॅक्स बेनिफिट्स मिळतात. ओके. महिलांच्या नावावरती फ्लॅट असेल तर. सो मग आता तुम्ही सबसिडीचा एक विषय काढलेला आहेच. सो त्याला मला थोडंसं पुढे घेऊन जायचंय, की एक्झॅक्टली ती सबसिडी कोणाला मिळते? कॅटेगरीज त्याच्यासाठी काही डिव्हाईड केलेल्या आहेत? म्हणजे आता तुम्ही बघाल तर प्रधानमंत्री आवास योजना जी आपली आहे PMAY. हं. तर ही योजना आता पहिली जी होती, म्हणजे पहिलं तुम्हाला 2,67,000 हां. पर्यंत 2,67,000 पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळत सबसिडी होती. मिळत होती. तुमच्या अकाउंटला होम लोनची जमा होत होती. हं. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन होता, की तुम्हाला EMI कमी करायचा आहे का वर्ष कमी करायचे आहेत. हं. ते तुमचं तिथं बेनिफिट होत होतं. आता जर बघाल 2.0 प्रधानमंत्री PMAY 2.0 याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आलेत. याच्यामध्ये काय आलेलं तर तुमचं जे फ्लॅटचं ॲग्रीमेंट आहे, हं. फ्लॅटचं ॲग्रीमेंट 35 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. ओके. पहिला असा क्रायटेरिया नव्हता. फ्लॅटचं ॲग्रीमेंट 35 लाखाच्या आतमध्ये पाहिजे आणि हं. होम लोन जे आहे तुमचं 25 लाखापर्यंत पाहिजे. ओके. म्हणजे हा जो बेनिफिट आहे अप टू 4% जो होम लोनच्या तुमच्या, हां, हां, हां. हा बेनिफिट तुम्हाला मिळतो. ₹1,80,000 तुम्हाला 1 वर्षामध्ये तुमच्या होम लोनच्या अकाउंटला जमा होतात. तिथे ओके. तुम्हाला डिसाईड करायचं असतं, की तुमचा EMI कमी करायचा आहे का तुमची वर्ष होम लोनची घेतलेली ती कमी करायची. तिथे असं काही क्रायटेरिया आहे का, की ते घर बायकोच्या नावावर पाहिजे, नवऱ्याच्या नावावर पाहिजे असं काही आहे का? तसं काही नाही. तुमचं सिंगल महिला असेल तर तरी पण भेटेल आणि हसबंड वाईफचा असेल तरी पण भेटेल. फक्त हसबंडचा असेल तर तो फॅमिलीच्या दोघांच्या नावावरती पाहिजे. ओके. आणि
ह्याच्यामध्ये क्रायटेरिया अजून म्हणाल तर तुमचं पहिला फ्लॅट पाहिजे. ओके. म्हणजे दुसरा तिसरा असेल तर नाही दुसरा मिळणार. तिसरा सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे ती तुमची एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक एक्स्ट्रा म्हणजे आपण जर बघाल तर एक्स्ट्रा इन्कमसाठी तुम्ही घेतलेली ती प्रॉपर्टी असते सेकंड इन्व्हेस्टमेंट. ओके. फर्स्ट फ्लॅट असतो तो तुमचा राहण्यासाठी घेतलेला असतो. करेक्ट, करेक्ट. तर राहण्यासाठी जे आपण बोलतो अन्न, वस्त्र, निवारा, तर राहण्यासाठी गव्हर्नमेंटने निवारा ह्याच्यामध्ये PMAY योजना आपल्याला ठेवलेली आहे. ओके, ओके. ते राहण्यासाठी पहिले एक घर तिथंच बेनिफिट मिळेल. पण मग असं असेल तर पहिला फ्लॅट घेतलेला तो काही कारणास्तव विकलाय आणि आता प्रॉपर्टी नाही, आता रेंटनी राहतो आणि परत फ्लॅट घ्यायचा आहे. तर मग त्यावेळेस मिळू शकतं का? पहिला फ्लॅटवर जर तुम्ही बेनिफिट घेतला असेल हां. तर मिळणार नाही. ओके. पहिला फ्लॅट विका तुम्ही, ते हां. दाखवा, सगळं अपडेट करा. पण पहिला घेतला असेल तर ओके. बेनिफिट्स मिळणार नाहीत. म्हणजे पहिला नसेल घेतला आणि ते तुमचं प्रॉपर अपडेशन तुमचं जर केलं तुम्ही, हं. की तुम्ही समजा PMAY योजना याच्या अगोदरचा पहिला कुठला फ्लॅट आहे, हं, हं. तर तो विकला तुम्ही आणि आता नवीन फ्लॅट घेताय, तर तुम्ही त्याला तो विकला हां. विकला तर तुम्ही सेकंड जो फ्लॅट घेताय, तो विकल्याला तुमचं अपडेट झालं गव्हर्नमेंट वेबसाईटवरती वगैरे, तर तुम्हाला तो बेनिफिट मिळू शकतो. सो आता हे तर कळालं की आपल्याला एक्झॅक्टली काय बघितलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण तरी आपल्या ऑडियन्सला एक क्लिअर करण्यासाठी की फ्लॅट विकत घेण्या अगोदर बिल्डरला अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने विचारल्याच पाहिजेत? फ्लॅट घेण्या अगोदर जर तुम्ही बिल्डरकडे प्रॉपर्टी घ्यायला गेलं, तर सुरुवातीला त्यांना CC आहे का विचारा, रेरा आहे का विचारा, प्रोजेक्ट कुठल्या अथॉरिटीच्या अंडर येतो ते विचारा, तुम्ही पोझिशन कधी देणार आहे ते विचारा, ओके. प्रोजेक्टमध्ये अमेनिटीज काय आहेत विचारा आणि तुमचं ओके. प्लॉटचं टायटल लीगल विचारा. म्हणजे जे ओके. प्लॉटमध्ये काय लीगल आहे त्याचं. तर ह्या गोष्टी 5 ते 6 गोष्टी आहेत ते तुम्ही विचारणं महत्त्वाचं आहे. आता पोझिशनचा एक विषय निघाला, की काही ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं, की बिल्डरने एक डेट दिलेली असते, की या दिवसापर्यंत पोझिशन मिळेल. पण काही केसमध्ये ते लांबतं. मग लांबल्यानंतरनं जे ग्राहक आहेत, त्यांच्याकडे काही राइट्स असतात का? आता तुम्ही बघितलं असेल की पोझिशनचं जर तुम्ही म्हणताय, तर पोझिशन बिल्डरने रेरा रजिस्ट्रेशन करताना कोणती डेट दिली आहे ते बघणं महत्त्वाचं असतं. हं. कधी काही वेळा पोझिशन जे आहे बिल्डरचं सेल्फ टार्गेट असतं वेगळं हं. आणि रेरामध्ये लीगल प्रमाणे त्यांनी एक टार्गेट केलेलं असतं ते वेगळं. हं. त्या रेराच्या पोझिशनच्या अगोदर सुद्धा बिल्डर लोक पोझिशन देतात. ओके. परंतु ते सुद्धा डेट जर निघून गेली, हं. तर क्लायंटला, ग्राहकाला कंपोजिशन मागणं हा त्यांचा राईट्स आहे. हं. रेराच्या अथॉरिटीमध्ये असं लिहिलेलं आहे, की तुम्ही जर प्रोजेक्ट जर लेट केला, हं. तर तुम्ही तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा ते मेन्शन केलेलं असतं, की इंटरेस्ट तुमच्या ज्या प्रॉपर्टीच्या रेटवरती इंटरेस्ट बिल्डरनं देणं ग्राहकाला ओके. बंधनकारक आहे. त्यामुळं ओके. लेट पोझिशन होत असेल, तर तुम्ही कम्पन्सेशन बिल्डर्सला मागू शकता. ओके. मग ह्या केसमध्ये नक्की जायचंय कुठे? म्हणजे रेराकडे जायचंय की कुठल्या कोर्टात जायचंय? नाही. आपल्याला रेरा दिलेला आहे. कोर्टात कुठली तुमची तशी केस आणि काहीच हं. घेतलं जाणार नाही. आपल्याकडे रेरा आहे. पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला तर बिल्डरला विचारायचं आहे, हां. बाबा लेट झालं. तुमच्या रेरामध्ये एवढी डेट होती. का लेट झालं? हं. रिझन सांगणार. ठीक आहे. रिझन जेन्युइन हे असेल, हां. पण लेट तर झाले. करेक्ट. कंपन्सेशन तुमचं मागणं राईट्स आहे. रेरानुसार तुम्हाला ते राईट्स दिलेले आहेत. हां. तिथं तुमचं जर नाही होत, तर तुम्ही रेराकडे डायरेक्ट कंप्लेंट, ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. ओके. आणि नंतर मग पुढची प्रोसिजर जी काय आहे ती रेराकडे जाऊनच होईल. आता फ्लॅट पाहायला गेलं तर एक आपल्याला ब्राउचर मिळतं. त्याच्यामध्ये कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया असं सगळं लिहिलेलं असतं. सो आत्ता मला माहिती नाही, पण पहिल्यांदा असं व्हायचं कदाचित, की कार्पेट एरिया जो आहे, त्या नावाखाली बिल्डअप एरिया जो आहे तो विकला जायचा. जसं की पार्किंगची नव्हतं अमाउंट विकलं. नव्हती हां, विकलं जात. हां, पण बरोबर. तरी बिल्डर त्याच्यातून पैसे घ्यायचे. येस, लेट सो होतेच. आत्ता हे असंच आहे का ह्यात काही चेंजेस झालेत? आता जर तुम्ही बघाल तर पहिलं जसं तुम्हाला बिल्डअप एरियानुसार विकलं जायचं, दिसायचं तुम्हाला बिल्डअप एरिया दिसायचा. हं. जुन्या सोसायटीमध्ये ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा बिल्डअप एरिया लिहिलेला आहे. हो. परंतु त्यावेळेस बिल्डअप एरिया वेगळा असायचा आणि वापरायला वेगळा असायचा. करेक्ट. पण लीगली ॲग्रीमेंट तो रजिस्टर झालेला असायचा. हां. आत्ता सध्या रेरा आल्यानंतर जे बेनिफिट झालेले आहेत, ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट झालेले आहेत. हं. कार्पेट एरिया तर आता तर ब्रोशरवरती वगैरे तुम्हाला बिल्डअप एरिया, सेलेबर एरिया कुठे दिसणारच नाही. हं. हे रेरा आल्यानंतर झालेलं आहे. रेरानुसार तुम्हाला तो एरिया पहिला गव्हर्नमेंटच्या अथॉरिटी आपली महारेरा हां. तिथे तुम्हाला मेन्शन करावा लागतोय. त्याशिवाय तुम्ही सेल करू शकत नाही फ्लॅट. ओके. उद्या एखाद्या ग्राहकाला फ्लॅट घ्यायचा आहे, तर तो रेराच्या वेबसाईटवरती जाऊन तो हं. फ्लॅटचा एरिया बघतोय, कन्फर्म करतोय, हाच एरिया आहे का?
पण जसं म्हटलं, की अगोदर कार पार्किंग जे आहे ते विकलं जायचं. तसं मग आत्ताच्या येस, येस, येस. केसमध्ये कार पार्किंग इन्क्लूड त्याच्यामध्येच असतं का? कार पार्किंग हे मी स्पष्ट बोलेन तुम्हाला. मी पण बिल्डर आहे. हं. कार पार्किंग हे आम्ही लीगली विकू शकतो. ओके. कारण रेरा आल्यानंतर जे हां. पहिलं जसं व्हायचं, की कार पार्किंग विकलं जात नव्हतं, हं. रजिस्टर होत नव्हतं. हां. आता आम्ही त्याचं लीगली स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरून तुम्हाला देतोय ओके. गव्हर्नमेंटला. रेरामध्ये रजिस्टर करतोय. ओके. तुम्हाला जर पार्किंग पाहिजे फ्लॅटसोबत, तुम्ही रेराच्या वेबसाईटला जावा. हं. बिल्डरचं पार्किंग रजिस्टर आहे का? रेराला दाखवलंय का? ओके. हां, तर तुम्हाला पार्किंग मिळेल. जर तिथं पार्किंग नसेल आणि तुम्हाला बिल्डर देत असेल, तर ते चुकीचं आहे. ओके. ते पण सांगतो. त्यामुळं आता जे पार्किंग मिळतात, ते नवीन यू-डी-सी-पी-आर मुळं हं. प्लस रेराच्या रजिस्ट्रेशनमुळं हं. प्रॉपर लीगली पार्किंग मिळतात आणि त्याचा फायदा ग्राहकालाही होतो, बिल्डरलाही आर्थिक हां. स्वरूपात फायदा होतो करेक्ट. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा होतो. म्हणजे ओके. गव्हर्नमेंटला सुद्धा त्याची स्टॅम्प ड्युटी जाते. म्हणजे अर्थात प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं, की फ्लॅट घेताना 2 अग्रीमेंट होतील, पार्किंगचं वेगळं आणि घराचं वेगळं. तुमची जर प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, हं. रेरा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये लागू होतो. तुमच्या ॲग्रीमेंटमध्येच बिल्डर तिथं लिहून देतो तुम्हाला पार्किंग ओके. देणं ग्राह्य आहे. स्टिल्ट पार्किंग, ओके. स्लॅबच्या खाली. ओके. ओपन पार्किंग विकणं कायद्याने गुन्हा आहे. तो बिल्डर विकू शकत नाही. ओके. ओपन पार्किंग. स्लॅबच्या खालचं जे स्टिल्ट पार्किंग हं. आहे, तेच रेराला रजिस्टर होतं. ओपन पार्किंग रेराला रजिस्टर नसतं. ओके. ओपन ते ओपनच असतं. त्याच्यामध्ये लीगली ते नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये पण स्टिल्टमध्ये तुम्ही घेत आहात. त्यात पण तुमचं जर अजून एक असतं, की स्टॅक पार्किंग असतं. हां. वर खाली जे मशीन आपण हां, स्टॅकची हां. लावतो. तर लिफ्टसारखं. हां, लिफ्टसारखं. तर ते पार्किंग सुद्धा रजिस्टर आहे का रेराच्या वेबसाईटला दिसतं. ओके. ते सुद्धा तुम्ही ते फ्लॅट घेताना प्रॉपर बघायचं आहे. ओके, ओके. पण मग समजा एखादा बिल्डर म्हणाला, की तुम्हाला आत्ता खाली पार्किंग नाहीये अंडर म्हणजे सोसायटीच्या खाली ओपन पार्किंग घ्यायला लागेल. मग त्या केसमध्ये जो ग्राहक आहे त्याने एक्झॅक्टली काय चेक करायचं, की समजा फ्लॅट तर घ्यायचा आहे, पण पार्किंग जर ओपन मिळते, तर एक्स्ट्रा कॉस्ट जर मागत असेल तर काय करायचं? ह्याच्यामध्ये तुम्ही ओपन पार्किंग एकतर बिल्डर विकू शकत नाही. हं. जर तुम्हाला पाहिजेच आणि तुम्ही बिल्डरला किंवा बिल्डर तुम्हाला म्हणतो किंवा तुम्ही बिल्डरला म्हणता, "भले थोडे पैसे घ्या, पण आम्हाला पार्किंग द्या." हं. तर हे कायद्याने गुन्हा आहे. रेरा त्याच्यावरती ॲक्शन घेऊ ओके. शकते. त्या बिल्डरवरती ॲक्शन घेऊ शकते आणि जर क्लायंट जरी असा बोलत असला हां. ग्राहक, की पैसे देतो आणि मला ओपन पार्किंग द्या, हां. तरी त्यांच्यावरती सुद्धा कायद्याने गुन्हा होऊ शकतो. आता तुम्ही स्वतः पण बिल्डर आहात. सो तुम्ही पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी तुम्ही काम करता. सो एखाद्या ग्राहकाने बिल्डरची प्रोफाईल बघणं किती गरजेचं वाटतं? सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेत असाल, तर बिल्डरचं प्रोफाईल बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी प्रिव्हियसली कोणते प्रोजेक्ट केलेले आहेत, ते डिलिव्हर कसे केलेले आहेत, हं. त्याच्यामध्ये काय मेंबर्स लोकांचं प्रॉब्लेम्स आहेत का? हेही बघणं महत्त्वाचं असतं आणि प्रोफाईल बघितल्यानंतर तुम्हाला हे समजतं, की बाबा हा बिल्डर आपण यांच्या प्रोजेक्टमध्ये घेतोय, हं. तर हा टाईमली पोझिशन देईल का? तुम्ही बॅकलॉग तुम्ही चेक करू शकता. सिबिल चेक करा बिल्डरचं. करा तुम्ही अजून पुढे जाऊन करा सिबिल चेक ना. बिल्डरनं कुठल्या प्रोजेक्टचं लोन घेतलंय आणि तिथं फेडलं नाही आणि त्या प्रोजेक्टवरती लोन अजून तसंच आहे. त्यामुळे सोसायटी होईना झाले. करेक्ट. बघा ना तुम्ही अजून पुढे जाऊन जर पुढे बघायचं असलं तर बिल्डरच्या ज्या साइट्स आहेत क्वालिटीज वगैरे कसे क्वालिटीमध्ये केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या मेंबरची मुलाखत घ्यायची आहे, भेटायचं आहे. तर जावा बिल्डिंगमध्ये कोण ओनर ॲटलीस्ट 40-50% लोकं तर राहत असतात करेक्ट. स्वतः. हां. त्यांच्याशी भेटा, चर्चा करा. डिसाईड करा तुम्हाला हं. या बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये टाकू का नको? वेळेत देतील का नाही? ते करा ना ओके. तुम्ही. तुम्ही करेक्ट. तुमची आयुष्यभराची पुंजी तिथे लावताय. आता पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी काही-काही आपल्याला होर्डिंग्ज दिसतात रस्त्याच्या कडेला, की नो जी-एस-टी किंवा काही स्कीम्स लावल्या असतात कमी पैशामध्ये फ्लॅट. सो अशा फ्लॅटमध्ये फसवणूक होऊ शकते का? आता ह्या ज्या स्कीम्स असतात, ऑफर्स असतात, फसवणूक होऊ शकते का? असं तुम्ही क्वेश्चन विचारलं. मी म्हणेन नाही होऊ शकत. बरं. त्याचं रिझन असं आहे, की ते जे ऑफर्स लावलेले असतात, जरी समजा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असली आणि तिथं जी-एस-टी लागत आहे. हं. तर त्या ठिकाणी बिल्डर काय करतात, पॅकेजमध्ये रेट्स बनवले असतात. हं. उदाहरणार्थ 35,00,000 ऑल पॅकेज. हं. ते सगळं कॅल्क्युलेशन केलेलं असतं ना बिल्डरने. ओके. हे सगळं इन्क्लूड असतं. ओके. कॅल्क्युलेशन केलं मार्केटिंग धिस इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ओके. तुम्ही काय म्हणणार 35,00,000 ऑल पॅकेज येतोय. हां.
अजून त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून डीपली बघायचं असेल तर नो जीएसटीचा जो विषय हम्म. येतो, आजूबाजूचा मार्केट रेट तपासा. हा. 35 लाखाचा 35.5ला तिथं फ्लॅट भेटतोय हम्म. आणि हा बिल्डर 35 लाखाला देतोय, तर तुम्ही 100% त्याच्यावर विश्वास ठेवू शकता ना. ओके. 50,000 त्यांनी नो जीएसटी डिस्काउंट केलाय किंवा तो हम्म. 35 मध्ये जीएसटी सहित भरून घेतोय बिल्डर. थोडं काही जीएसटी भरायचंच आहे, फक्त ते पॅकेज केल्यामुळं ते फक्त Yes. कॅब लावली आहे, नो जीएसटी. येस, जीएसटी भरायचाच आहे. भले तुमच्याकडून नाही घेतला, 35.5 लाखाची प्रॉपर्टी तुम्हाला 35 लाखाला दिली हा. एक्झाम्पल, हम्म. तर तो बिल्डर भरणारच आहे जीएसटी. पण नो Okay. जीएसटी हा दिस इज फक्त तुमच्याकडून घेत नाही आम्ही ना, ओके. परंतु ऑलरेडी तो मार्केट प्रमाणे जर बघितलं तुम्ही तर 35.5चा 35ला दिलाय, तर ती ऍड एकदम बरोबर आहे 100%. ओके. पण मार्केटमध्येच 35 लाखाला मिळतोय आणि तुम्ही नो जीएसटी म्हणताय, हम्म. तर ठीक आहे ना, बिल्डरचा थोडाफार रेट जास्त असू शकतो, हम्म. पण नो जीएसटीचा तुमचा बेनिफिट तिथे तुम्हाला मिळत नाही. किंवा कमी प्राइस असते, म्हणजे आता समजा ऍक्च्युअली रेट चालू आहे समजा 30 लाख रुपये आणि बिल्डर विकतोय 25 लाखाला, 22 लाखाला, 20 लाखाला. सो अशा केसमध्ये काय करावं? अशा केसमध्ये तुम्हाला तर पहिलं तिथं गेल्यानंतर 30 लाखाचा फ्लॅट 25 लाखाला आहे, तर तिथं ऍड लावलेली आहे 25 लाखाची. हम्म. तिथं विचारणं महत्वाचं आहे, याच्यामध्ये इन्क्लुडेड काय काय आहे, हम्म. याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी इन्क्लूड आहे का 25 लाखात, ओके. जीएसटी इन्क्लूड आहे का, डेव्हलपमेंट चार्जेस इन्क्लूड आहेत का, सोसायटी चार्जेस इन्क्लुडेड आहेत का, हे सगळं 25 लाखात इन्क्लूड आहे का. ओ. कधी कधी असतं सुद्धा, हम्म. का तर काही इन्व्हेंटरी राहिलेल्या असतात बिल्डरच्या किंवा सुरुवातीच्या इन्व्हेंटरी असतात, त्या बिल्डरला सेल करायच्या असतात. 2 ऑप्शन ओके. असतात. आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी 25 लाखच्या पुढे स्टार लिहिलेलं असतं. हा. 25 लाख बेसिक आहे, प्लस अदर चार्जेस तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजतात. हे तुम्ही क्लिअर करणं महत्वाचं आहे, ओके. विचारणं महत्वाचं आहे. ओके. 25 लाखला मिळतोय म्हणून ह्या बिल्डरपेक्षा ह्याच्याकडे 5 लाखानं स्वस्त आहे, स्वस्त आहे. हा. ते बघून तुम्ही जाता, पण तिथे गेल्यानंतर विचारा पुढे तुम्हाला कुठला तुमचे मिसकम्युनिकेशन किंवा सेल्स एक्झिक्युटिव्हने सांगितलं होतं 25 लाख आणि तुम्ही आता 30 लाख कसं काय घेताय. हा. त्यावेळेस तुम्हाला म्हटलं जातं स्टॅम्प ड्युटी तर तुम्हाला पे करायचे आहे ना, करेक्ट आहे. गव्हर्नमेंटला पे आम्ही थोडी करणार आहे, तुमचा प्लॅट आहे, तुमचे नाव करायचं आहे, तुम्हीच पे करणार. हा. म्हणजे ह्या गोष्टी तपासून घ्या, एवढंच म्हणणं आहे. ऑफर्स ज्या लावलेल्या असतात त्या चुकीच्या असतातच असे नाही, त्या खऱ्या सुद्धा असतात हम्म. आणि फक्त तुम्ही पडताळणी करून घेणे महत्वाचे असते. आता एखादी सोसायटी ज्यावेळेस बनते, पूर्ण झाल्यावरती एक पर्टिक्युलर मेंटेनन्स घेतला जातो. सो बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की मेंटेनन्सची काय गरज आहे. सो एक्झॅक्टली मेंटेनन्स का गरजेचा असतो आणि तो कुठे कुठे युटिलाइज होतो, जरा ते सांगा. मेंटेनन्स जर बघाल तर देखभाल खर्च आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. सोसायटी झाल्यानंतर बिल्डरने तुमच्याकडे हँडओव्हर केलेली असते. हम्म. मेंटेनन्समध्ये तुमचं येतं काय, एक तर तुमचं सिक्युरिटी जो असतो, हम्म. 1 असो 2 असो, त्यांचा पगार येतो. त्यानंतर तुमचं साफसफाई क्लिनिंग वगैरे जे आहे ते येतात. कॉमन ज्या लाईट्स असतात, लिफ्टला लाईट असते त्याची लाईट बिल्स येतात. हम्म. पाण्याचं कनेक्शन असो, ते कुठल्याही अथॉरिटीकडे असो, तर ते पाण्याचे बिल्स येतात. आणि कधी सगळं वर्किंग असताना कुठे एखादा बल्ब गेला, हा. कुठे लिफ्ट बंद पडली, तिथे कुठला पार्ट गेला, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मेंटेनन्समध्ये येत असतात. हा जर मेंटेनन्स तुम्ही जर प्रॉपर ठेवला, प्रॉपर प्रत्येक मेंबरनी दिला, सोसायटी मेंटेन ठेवली, तर तुमची सोसायटी तिथे चांगली राहते आणि उद्या रिसेल व्हॅल्यू तुमची चांगली वाढते. ओके. हा. त्यामुळं मेंटेनन्स हा जो ठरवला जातो तो सोसायटीच्या एक्सपेन्सवरती ठरवला जातो, किती एक्सपेन्स होतोय आणि आपल्याला किती लागणार आहे. त्या प्रमाणात मेंटेनन्स बिल्डरकडून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हा. वाढवायचा की कमी करायचा, ओके. हे सोसायटी कमिटी, सोसायटी मेंबर्स ठरवतात. मी असं ऐकलं की काही काही ज्या मोठ्या सोसायटी असतात ते वन टाइम मेंटेनन्स काहीतरी घेतात. सो महिन्याच्या महिन्याला देण्याची गरज पडत नाही. सो एक्झॅक्टली ते काय असतं आणि ते साधारण किती वर्ष चालतं? आता वन टाइम मेंटेनन्स म्हणाल तर 1 वर्ष किंवा 2 वर्ष अशा पद्धतीनं वन टाइम मेंटेनन्स घेतला जातो. हम्म. मग हा यासाठीच घेतला जातो की एखादं मोठी सोसायटी आहे, हा छोट्या सोसायटीमध्ये तुम्हाला असं नाही, कुठंच भेटणार नाही. मोठी सोसायटी आहे तर तिथे जे अमेनिटीज असतात, हम्म. स्विमिंग पूल असो, चिल्ड्रन प्ले एरिया असो, जिम असो, गार्डन असो, ते मेंटेन करण्यासाठी मोठा खर्च लागतो तिथे. हा. त्यामुळे ऐन टायमिंगला जर तुमच्या सोसायटीच्या अकाउंटला फंडच नसेल हम्म. आणि जर उद्या मेंटेनन्स कलेक्शनच झाला नाही, तर त्या तुमच्या अमेनिटीज प्रॉपर यूज होत नाहीत, प्रॉपर राहत नाहीत. त्याचा मेंटेनन्स दिवसेंदिवस वाढतच जातो, ओ. त्याचा मेंटेनन्स जास्तच होत जातो
आणि पुढे जाऊन तुमच्या रिसेल व्हॅल्यूसाठी एकदम म्हणजे रिसेल व्हॅल्यू कमी होऊन जाते, डाऊन होऊन जाते. त्यामुळे हे ॲडव्हान्स मेंटेनन्स जे घेतात सोसायटी, हं, ते सोसायटीच्या देखभालीसाठी खूप चांगलं आहे आणि सगळ्या मेंबरसाठी आहे ना. हं. उद्या कोणी पण रेंटला द्यायचं असो, तुम्हाला रेंट तिथं जास्त भेटणार तुमची जर ओके. सोसायटी चांगली मेंटेन असेल तर. करेक्ट. ॲडव्हान्स टॅक्स असेल, तुम्हाला पण वर्षाला जे तुम्ही भरता किंवा 2 वर्षांनी भरता, तुम्हाला पण डायरेक्ट रेंटल इन्कम तुमच्या डायरेक्ट अकाउंटला येईल. तिथं खर्चच होणार नाही काय. करेक्ट. फॉर एक्झाम्पल तुमचं 10,000 रेंट आहे किंवा 20,000 आहे. मोठ्या हं. सोसायटीचे आपण बोलणं करतो. हं. 20,000 रेंट आहे. तर तिथं तुमचं मेंटेनन्स 3,000 ते 4,000 असेल. बरोबर. तर ते 4,000 तुमचे कटिंग नाही होणार ना तुमच्या रेंटमधून. हं. डायरेक्ट 20,000च्या 20,000 तुमच्या अकाउंटला. तो पण तुमचा बेनिफिट आहेच ना. मग हे लाँग टर्म असतं का काही पर्टिक्युलर इयरसाठी असतं? असं काही नाही. याला असं काही क्रायटेरिया नाही, की मेंटेनन्स किती दिवसाचा घ्यावा का? हे सगळे सोसायटी मेंबर जे असतात. ओके. सोसायटी कमिटी असते. जे मेंबर लोकांनी निवडून दिलेली कमिटी असते. तर त्यांनी ठरवायचं असतं 6 महिन्याचा घ्यायचा, 3 महिन्याचा, क्वार्टरली घ्यायचा, 3-3 महिन्याचा, का 6 महिन्याचा घ्यायचा, वर्षाचा घ्यायचा. हे सगळं सगळ्यांचं अप्रूव्हल घेऊन ठरलेलं असतं. ओके. असं काही कुठं लिहिलं नाही, की बाबा मग 6 महिन्याचाच घेतला पाहिजे, 3 महिन्याचाच घेतला पाहिजे. महिन्या-महिन्याला पण तुम्ही देऊ शकता. पण ते ओके. सोसायटीमध्ये एकदा तो ठराव पास झाला, 3 महिन्याचा क्वार्टरली तुम्ही मेंटेनन्स द्यायचा आहे, तर त्यानुसार तुम्हाला द्यावं लागतं. सो आता आपण बऱ्यापैकी सोसायटी संदर्भात सगळं बोलून झालंय. सो आता मला लोन संदर्भात थोडंसं बोलायचंय, की आपण बघतो की काही-काही ठिकाणी बँकांमध्ये आपल्याला ई-एम-आय ज्यावेळेस भरायचा आहे, तर खूप कमी ई-एम-आय बसतोय आणि अशा बँकांच्या ऑफर असतात, त्याच्यामुळे आपण तो ई-एम-आय घेतो. मग कमी ई-एम-आय घेणं चांगलं असतं की वाईट आहे? काय तुम्हाला वाटतं? आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ई-एम-आयच्या बाबतीत जर म्हणाल, तर पहिलं तर तुमचं लोन एलिजिबिलिटी होते, हं, की तुम्हाला किती लोन मिळणार आहे. त्यानंतर तुमचा जो इन्कम आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ₹30,000 महिन्याला येत असतील, हं, तर ऑलरेडी क्रायटेरिया बँकेने डिसाईड केलेलं असतं, हं, की तुम्ही कितीपर्यंत ई-एम-आय फेडू शकता. पण जेवढा त्याच्यामध्ये पण हे असतं, की तुम्ही 10 वर्षासाठी घेताय, 20 वर्षासाठी घेताय, 30 वर्षासाठी हां, घेताय. हा जो कमी ई-एम-आय जो आहे, तो जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तो 30 वर्षाला जातो. हां. मेन तुमच्या क्वेशनला पॉइंट आउटमध्ये हे मी बोलू शकतो, की ई-एम-आय कमी, तुमचं व्याज जास्त जाणार, तुमचं नुकसान आहे. ओके. तो पहिला तुमच्या क्वेशनचा मेन हं, पॉइंट तोच आहे, की तुम्हाला वाटत असेल, की मंथली मला ई-एम-आय कमी येतोय, मला 30 वर्षाचं चालतंय. पण सगळ्यात मोठं नुकसान आहे तुमचं. ओके. कारण जेवढं तुम्ही ई-एम-आय कमी घ्याल, तेवढं तुमचं व्याज जास्त जाणार आहे. हं, इयर वाढणार आहेत तुमचे. म्हणजे 20 वर्षाचं फेडायचं होतं, तर 30 वर्षाचं जाणार आहे. करेक्ट. म्हणजे ते तुमचं वयाचं सुद्धा 10 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा फेडायला लागणार आहे, हं, कमी ई-एम-आय घेतल्यामुळे. तो बरोबर. सगळ्यात मोठा तोटा आहे. रेग्युलर घ्या, रेग्युलर ई-एम-आय ठेवा, रेग्युलर वर्ष ठेवा, हं, जेणेकरून तुमचा ई-एम-आय जो आहे तो जाईल पण प्रॉपर. तुमच्या अदर एक्सपेन्समधून ई-एम-आयला तुम्ही पेड करा. जास्त स्ट्रेस कमी करायचा म्हणून तुमचा वर्ष वाढवू नका. ओके. ई-एम-आय जो आहे आपला, तो एक सॅलरीच्या जे पर्सेंटेज बँकेने जे ठरवून दिलेलं आहे, त्या हं, क्रायटेरियामध्ये तुमचा कमीत कमी ई-एम-आय घेण्यापेक्षा तुमचा व्याज किती जातोय, प्रिन्सिपल किती कट होतंय, हं. ते तुम्ही तपासून बघणं गरजेचं आहे. काही-काही बँकांमध्ये असं होतं, की एस-बी-आय आहे किंवा महाराष्ट्र बँक आहे, ज्या गव्हर्नमेंटच्या संलग्न बँका आहेत. अशा ठिकाणी काही-काही बँका ज्या आहेत, ते प्रपोजल म्हणा किंवा आपण लोन प्रपोजल डिक्लाइन करतात. सो ते कुठल्या-कुठल्या केसमध्ये होऊ शकतं? आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये हा असतो, की आपला तुमचा सिबिल स्कोर काय आहे? ओके. हां. लोन डिक्लाय करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट बँकेकडे जर जायचं असेल, तर तुमचा सिबिल हं, स्कोर चांगला लागतो. तुम्ही डिफॉल्टर नसला पाहिजे. हं, तर त्यामुळे ते डिक्लाइन करतात. हं, दुसरा विषय असतो, की तुम्ही जे जॉब करत आहात किंवा तुमचा बिझनेस आहे. हं, पहिल्यांदा जर बघायचं झालं, तर आपण हं, जॉबची तुमची कंपनी त्याच्यामध्ये तुमची सॅलरी स्लिप मिळते का? किंवा कंपनीमधून पी-एफ वगैरे तुमचे जे काही अदर कटिंग्स आहेत. हं. म्हणजे एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, लिमिटेड कंपनी आहे का ओके. प्रोप्रायटरशिप आहे. शक्यतो गव्हर्नमेंट बँका प्रोप्रायटरशिपला थोडं कमी लोन म्हणजे प्रोप्रायटरशिप जर एखादी कंपनी असेल, बिझनेस झालं ना हां. ते. त्याच्यामध्ये शक्यतो कमी त्याचं तुमचं रेकॉर्ड बघितलं जातं. तुमचं आय-टी-आर्स 3 वर्षाचे आय-टी-आर्स प्रॉपर नसतील तुमचे, तुम्ही बनवायचे म्हणूनच बनवलेत, तर तिथे पण गव्हर्नमेंट बँका रिजेक्ट करू शकतात. हं, ते गव्हर्नमेंट बँकेचा क्रायटेरिया आहे, की तुमचं मेन जे इन्कम आहे, तुमचे डॉक्युमेंटेशन आहे आणि तुम्ही जर जॉब करत असाल, तर हं. रेप्युटेड कंपनीमध्ये तुम्ही जॉब करत असला पाहिजे. ओके. त्याच वेळेस गव्हर्नमेंट बँक आपल्याला लोन देतात. पण मग समजा जो काही प्लॅन आपण सिलेक्ट केलाय,
तर तिथल्या काही डॉक्युमेंटच्या कमतरतेमुळे जर असं म्हणतोय आपण, लोन रिजेक्ट होत असेल, तर ते कुठलं असू शकतं? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला आहे, चांगलं प्रोफाईल आहे हं, तुमचं, जॉबचं प्रोफाईल चांगलं आहे, बिझनेसचं प्रॉपर आय-टी-आर तुम्ही हं. भरताय, 3 वर्षाचा आय-टी-आर म्हणजे सगळं तुमचं ओके आहे. हां. तर तुम्ही एखादी प्रॉपर्टी घ्यायला जाता हं, आणि त्या प्रॉपर्टीचं काय प्रॉब्लेम असले, तरीसुद्धा तुमचं ते लोन रिजेक्ट होऊ शकतं. हं, प्रॉपर्टीचं म्हणजे काय? समजा एखादी बिल्डिंग बरेच दिवस झालं रेडी झालेली आहे. तिथं हां. लोक राहतात. हं. मग ती सोसायटी 4-5 वर्ष झाली तरी झालेली नसते. त्याच्यामध्ये काय ओके. केसेस असतात. त्याच्यामध्ये काय म्हणजे लीगल क्रायटेरिया काय आहे का? तर त्या प्रॉपर्टीच्या लीगल क्रायटेरियामुळं पण तुमचं लोन आहे रिजेक्ट होऊ शकतं. लीगल म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे प्रॉब्लेम? लीगल म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा प्रॉपर्टीचं जे लँडचं क्लिअरन्स आहे. ओके. लँडचं क्लिअरन्स जे आपण म्हणू, की लँडमध्ये आपल्याला तिथे काही लिटिगेशन आहे का? एकमेकाचा दावा वगैरे कुणाचा आहे का ओके, लँडच्या ओके. बाबतीत? म्हणजे कारण जेवीमध्ये मोस्टली होऊ शकते. जे-व्ही म्हणजे आपलं जॉइंट व्हेंचरमध्ये सुद्धा नाही. आपलं समजा एखादा विकत जरी प्रॉपर्टी घेतलेली असेल एखाद्याने हां. आणि उद्या त्या विकत प्रॉपर्टीचं बेनिफिट त्या प्लॉट धारकाच्या नातेवाईकांना वगैरे जरी नाही मिळालं, तर ओके, ते नातेवाईक रेडी बिल्डिंग झाल्यानंतर सुद्धा तिथे दावा टाकू शकतात. ओके. असं नाही की फक्त जॉइंट व्हेंचरमध्ये तुम्ही विकत घेतलेल्या प्लॉटमध्ये सुद्धा हे होऊ शकतं. मग त्या ठिकाणी सुद्धा ते दावा जर दिसला हं. बँकेला, तर बँक तिथं फाईल रिजेक्ट करू शकते. ओके. आणि दुसरं अजून त्याच्यामध्ये लीगलमध्ये म्हणाल तर तुम्ही, बिल्डिंग तुमची अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि जर तुमचं समजा एक अथॉरिटी असते, तिथे तुम्ही रजिस्टर ॲग्रीमेंट बनवलेलं नाहीये. हं. तुम्ही लोन वगैरे मग ते फायनान्समधनंच होणार. करेक्ट. तुम्ही नुसतं म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर मध्ये बिल्डिंग बांधता. नुसतं एक हो. अफिडेव्हिट करून ₹100 स्टॅम्प, ₹500 स्टॅम्पवरती तुम्ही अफिडेव्हिट केले आणि बिल्डिंग बांधताय. तर ते लीगल पेपर्स बँकेकडे गेले, तर बँक तिथं डायरेक्ट रिजेक्ट करू शकते. ओके. तुम्ही प्रॉपर जर जी बिल्डिंगमध्ये घेत आहात, तर त्या बिल्डिंगचं प्रॉपर लँडचं क्लिअरन्स आहे का? प्रॉपर हं. रजिस्ट्रेशन झालेलं आहे का? डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असेल, तर ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट रजिस्टर झालेलं आहे का? ओके. त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पॉवर ऑफ ऑटोनॉमी बनवलेली आहे का? ती सगळं पॉवर ऑफ ऑटोनॉमी हे सगळं मिळून रेराला रजिस्टर केलेलं आहे का? ओह! तर हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बघणं महत्त्वाचे आहे. हे ओके. क्लिअरन्स असेल तरच मग नॅशनल बँक लोन देणार. नाहीतर मग तुम्हाला दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये एन-बी-एफ-सीमध्ये तुम्हाला जावं लागतं. ओके, ओके. पण मग समजा सोसायटी पूर्ण रेडी आहे आणि असं म्हणतात, की कंप्लीशन सर्टिफिकेट एक प्रकार असतो. समजा ते नसेल तरी लोन रिजेक्ट होतं. आता तेच कंप्लीशन सर्टिफिकेटमध्ये ओ-सी आली आपली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट सुद्धा हं, आपण त्याला बोलू शकतो. हं, म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जर तुमच्या त्या एका सोसायटीचं तुम्हाला नाही मिळालं, तर ते हं, त्याच्यामध्ये मग सेम रिझन्स असतात ना. एक तर तुम्हाला मी बोललो मगाशीच, की लीगल लँडचं काय क्लिअर नसेल हं, आणि ऑक्युपन्सी न मिळण्याचं दुसरं कारण असतं, की बिल्डरने तो प्लॅन जो असतो, तो हं. प्लॅननुसार केलेला नसेल. हां. मग ते प्लॅननुसार केलेलं नाही, तर मग प्लॅननुसार प्रोजेक्ट असेल, तरच नॅशनल बँक लोन देणार ना त्याला. ओके. मग त्या ठिकाणी तो रिजेक्ट होऊन जातो ना मग. म्हणजे थोडक्यात जो प्लॅन सँक्शन झालाय एक्झॅक्ट तशी बिल्डिंग बांधली गेली असेल, तर ती लीगल आहे किंवा तरच ओसी लोन मिळू मिळू शकते. शकतं. हो, ओसी ओके. मिळू शकते, लोन होऊ शकतं. सध्या जर आपण विचार केला, की गुंतवणूक करायची एखाद्या व्यक्तीला, सो ती गुंतवणूक फ्लॅटमध्ये केली पाहिजे का ओपन प्लॉटमध्ये केली पाहिजे? 2026 जे हे इयर आहे, हं. हे रिअल इस्टेटचे म्हणजे बूम म्हणून मानले जाते. ओके. त्याचं रिझन आहे, की जवळपास 2 ट्रिलियनपेक्षा जास्त हं. काम जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती होत आहे. ओके. जर आपण आत्ताच 2026चा जर आलेख बघितला असेल, जे आपल्या मेट्रो सिटीज आहेत हं, इंडियामधल्या, तर एवढं म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे आणि 2026 मध्ये जर गुंतवणूक करायची असेल, हं, तर जे डेव्हलप एरिया होत आहेत, हं. जिथे मेट्रोज येत आहेत, जिथे एअरपोर्ट्स येत आहेत, जिथे मोठमोठे हायवेज होत आहेत, ओके. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हं. होत आहेत किंवा इकडं बघाल मुंबई साईडला बघा किंवा पुण्या साईडला इकडे डेव्हलपमेंट जे हां. होत आहे, ज्या ठिकाणी नवीन एरिया आहेत. तर अशा ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल, की कशामध्ये? फ्लॅटमध्ये पण आणि प्लॉटमध्ये पण. ओके. जमीन जरी तुम्ही घेतली, तरी जमिनीचंही अप्रिशिएशन झाल्याशिवाय राहणार नाही. हं, आणि तिथे तुम्ही अपार्टमेंटमध्ये एखादा फ्लॅट जरी घेतला, हं, तर जशी डेव्हलपमेंट होत जाईल, हं. तशी डेव्हलपमेंट होत जाईल, तसं तुमच्या फ्लॅटची कॉस्ट वाढत जाईल. ओके. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर तुम्ही सध्या आता 2026 मध्ये हं. 2026च आहे, की जिथे तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी राईट चॉईस आहे आणि तुम्हाला ओके. येणाऱ्या 3 ते 4 वर्षात किंवा 5 वर्षात त्याचं खरोखर अप्रिशिएशन फुल झाल्याशिवाय राहणार नाही. जसं मग आपण आता विचार करूया, जसं तुम्ही म्हणताय 2026 हे खूप इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी करेक्ट इयर आहे.
सो आत्ता पुणे आणि मुंबई दोन्हीचा विचार करू आपण, की कुठल्या भागामध्ये जास्त ग्रोथ होते आणि तिथे इन्व्हेस्टमेंट जर केली, तर भविष्यात लोकांचा प्रॉफिट असेल? सध्या जर तुम्ही बघितलं तर आता आमचे सध्याचे प्रोजेक्ट जे आहेत नवी मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूला आम्ही चालू केलेले आहेत. ओके. त्याच्या अगोदर पण आमचे दुसऱ्या एरियामध्ये सुद्धा प्रोजेक्ट झालेले आहेत. हं. म्हणजे गेली 13+ वर्ष झालं आमचे 25+ प्रोजेक्ट तिथे झालेले आहेत. ओह! आणि आम्ही प्रोजेक्ट करताना सुद्धा असं करतो, की ज्या एरियामध्ये माझा ग्राहक, हं. जो माझा फॅमिली मेंबर म्हणून अष्टविनायकला जॉइन होतो आम्ही, हं. तर त्यांची ॲप्रिशिएशन ग्रोथ झाली पाहिजे. करेक्ट. त्यांच्या फ्लॅटची किंमत वाढली पाहिजे. जर तुम्ही ओके. बघाल आता नवी मुंबई एअरपोर्ट जे आहे ते आत्ता जस्ट चालू झालेलं आहे 6-7 महिन्यापूर्वी. तिथे पुढे जाऊन इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू होईल. इंटरनॅशनल पण चालू होत आहे. ओके. कार्गो आहे. म्हणजे एक जो आपला आपण रनवे म्हणतो एक चालू हं. झालेला आहे, दुसरा पण होणार आहे. हं. स्टेप बाय स्टेप ग्रोथ होत आहे. तर नवी मुंबईच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं तर पनवेल आहे. हं. पनवेलचा सराउंडिंग एरिया जो की उल्वे आहे इकडे. ओके. पुष्पक नगर म्हणून एक स्मार्ट सिटी बनते आहे. ओह! ते आहे. कामोठे, खारघर, जो बेलापूर म्हणजे एअरपोर्टच्या आजूबाजूचा जो एरिया हं. आहे. या ठिकाणी जर तुम्ही सध्या इन्व्हेस्टमेंट करत असाल नवी मुंबईमध्ये. हं. मुंबईमध्ये सुद्धा चांगलं आहे. परंतु तिथं ऑलरेडी फुल झालेलं आहे हां. आणि बजेट्स वाढलेले आहेत तिथे. करेक्ट. या एरियामध्ये जे मी बोललो तिथे तुम्हाला 35 लाख काय तुम्हाला 30 लाखापासून फ्लॅट्स आहेत. ओह! अजून थोडं दूर गेला तर 25 लाखापासून फ्लॅट्स आहेत. ओके. परंतु याच्यामध्ये एवढी गॅरंटी आहे की एरिया डेव्हलप होतोय, हां. तर ऑटोमॅटिकली तुमच्या फ्लॅटची जी प्राइस आहे ती हाईक होत आहे. ओके. म्हणजे भविष्यात वर्ष वाढेल तसं ते वाढू शकतं. वाढतच आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपचे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय ना. करेक्ट. जर तुम्ही बघितलं नवी मुंबई ज्यावेळेस डेव्हलप झाली, त्यावेळी नवी मुंबईमध्ये काय होतं? त्यावेळेस वाशीसारख्या ठिकाणी काय रेट होते? आणि आज कामोठेसारख्या ठिकाणी काय रेट आहेत? उद्या भविष्यात तिथला रेंट किती होणार आहे? हां. रेंटल इन्कम किती होणार आहे? नाही विकली प्रॉपर्टी, लाखांना रेंट घेणार आहे तो. आता ₹10,000 रेंट आहे. हं. उद्या भविष्यात तो रिटायरमेंट होऊन जाईल त्यावेळी ₹1,00,000 कुठे गेलं नाही त्याची हं. मंथली रेंटल इन्कम. ओके. म्हणजे हे बेनिफिट्स आहेत नवी मुंबईसारख्या एरियामध्ये जर बघाल एअरपोर्टच्या आजूबाजूला सराउंडिंग एरियामध्ये कुठेही घ्या तुम्ही 100% बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही. 3.0 पण अनाऊन्स केलेले आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी. त्यांचे पण प्लॅनिंग्स आहेत. डेटा सेंटर्स वगैरे शेडोंग सारख्या जो एरिया आहे, एज्यू सिटी येत आहे, एरो सिटी येत आहे, मल्टीनॅशनल कंपनीज येत आहेत, मोठे-मोठे डेटा सेंटर येत आहेत. म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई 3.0 हं. हे मुंबईच्या एरियामध्ये तुम्हाला सध्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं पुणेसारख्या ठिकाणी, आय-टी पार्क्स ज्या ठिकाणी आहेत, हिंजवडीसारखा एरिया हां. आहे. तर या ठिकाणी ज्या काही डेव्हलपमेंट होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर होत आहेत. पुरंदरचं विमानतळाचं अजून हां. चालू आहे. गव्हर्नमेंटचं आणि लँड जे आपले हं. शेतकरी आहेत त्यांचं चर्चा. उद्या भविष्यात ती चर्चा ओके होईल, काय होईल तो पुढचा प्रश्न आहे. हं. परंतु जर पॉझिटिव्हली जरी गोष्ट घेतली आपण तिथं, जर उद्या समजा जसं नवी मुंबईचं एअरपोर्ट झालं, तिथले प्रॉपर्टीचे रेट्स हाईक होतात. हां. मुंबईचं एअरपोर्ट झालं, मुंबईच्या एअरपोर्टच्या अगोदर काय होतं आणि एअरपोर्ट झाल्यानंतरचे काय रेट्स हं. झाले. उद्या पुरंदरचं जर एअरपोर्ट जर सँक्शन झालं, ओके झालं सगळ्यांच्याकडून, तर तिथल्या जमिनीचे भाव आत्ता काय आहेत हां. आणि उद्या भविष्यात काय होणार आहेत, हे तुम्ही कॅल्क्युलेशन लावा ना. आजकाल सगळं करेक्ट. ऑनलाईन आहे, सोशल मीडिया आहे. तुम्ही बघा, कॅल्क्युलेशन करा. सगळ्यांचा फायदा आहे. डेव्हलपमेंट जशी होईल, इन्फ्रास्ट्रक्चर, एअरपोर्ट असो, ब्रिजेस असो, मेट्रोज असो, सगळ्यांचा फायदा आहे. तो एरिया डेव्हलप होत आहे. गव्हर्नमेंट कुठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करते, पुणे असो, मुंबई असो किंवा कुठेही इंडियामध्ये कुठेही असो, जिथं इन्फ्रास्ट्रक्चर होतंय तिथं प्रॉपर्टीचे रेट वाढतात, तिथली इन्व्हेस्टमेंट फेल जात नाही. आणि ओके. सर्वात मोठं आपल्या लोकांनी धाडस करणं महत्त्वाचं आहे. हं. सगळी माहिती घेणं महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंटचे प्लॅन्स बघणे महत्त्वाचं आहे. काय स्टेज आहे बघणे महत्त्वाचं आहे आणि तिथं इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही आत्ता तो मध्ये एक प्रश्न घेतला, की मुंबई 3.0 होतंय, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. सो एक्झॅक्टली ते कुठे होतंय आणि काय डेव्हलप होणार आहे? मुंबई 3.0 जर बघाल तर तुम्ही उल्वे आणि पुष्पक नगर जो एरिया आहे स्मार्ट हां. सिटीचा, तर याच्यामध्ये तुम्ही बघा एज्यू सिटी येत आहे. 5 युनिव्हर्सिटीज ज्या आहेत आपल्या इंटरनॅशनल हां. त्यांच्यासोबत करार सुद्धा झालेला आहे. ओके. एरो सिटी येत आहे. एरो सिटी सुद्धा त्याच ठिकाणी येत आहे. मोठे डेटा सेंटर्स येत आहेत. ओह! मोठमोठे जे विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर तो हं. डेव्हलप होत आहे. ओके. मेट्रोज तिथं प्लॅनिंग होत आहेत. हे सर्व प्लॅनिंग होतं. डेटा सेंटर होत आहे. म्हणजे मोठमोठ्या जर बघितलं तुम्ही 1200 एकर अदानीने तिथे मोठी टाउनशिप करण्यासाठी प्रोजेक्ट घेतलेला आहे. ओके. म्हणजे
एवढे मोठे-मोठे प्रोजेक्ट हे मुंबई 3 पॉइंटमध्ये होत आहेत. त्यामुळे मुंबई 3.0 ही इन्व्हेस्टमेंटसाठी खूप महत्त्वाची जी लँड आहे, जी पार्सल आहे, जी लोकेशन आहे, या ठिकाणी जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर ह्याची इन्व्हेस्टमेंटची ॲप्रिशिएशन जी आहे तुम्हाला 100% बेनिफिट देऊन जाणार. सो आपण आता परत फ्लॅट, घर याच्याकडे येऊयात, की समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये घर बुक केलेलं आहे, टोकन अमाउंट दिली आहे आणि काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम झाला असेल किंवा असं त्याला वाटलं, की नाही यार मला हे सुटेबल नाहीये घर. सो मग त्या केसमध्ये टोकन अमाउंट रिटर्न मिळू शकते का? की एक्झॅक्टली काय पॉलिसी असते? नक्की तुम्ही जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असो किंवा रिसेलमध्ये असो, जे तुम्ही फ्लॅट घेताना बुकिंग अमाउंट, टोकन अमाउंट दिलेली असते, तर ती तुम्हाला रिटर्न मिळू शकते. हं, असं काही मिळत नाही, असं असं काही कुठं किंवा देणार नाही, असं काही कुठं लिहिलेलं नाही. पण त्याच्या हं. अगोदर तुम्ही बघू शकता, की एखाद्या बुकिंगमध्ये घेत असाल, तर त्याच्यामधले रिसीट जे असते, त्या रिसीटवरती असं काही लिहिलेलं आहे का? असे काही नोट्स टाकलेले आहेत का? तेही बघणे महत्त्वाचं आहे. त्याच्यापुढे जाऊन तुम्ही बघा, की तुम्ही किती रुपये दिलेले आहेत, हं. ते बघणे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर 10% दिलेलं आहे आणि जर तुमचे 10% देऊन रेरानुसार 10% जर दिला असेल क्लायंटनी, हं. तर तुम्हाला रजिस्ट्रेशन बिल्डरने करून देणे महत्त्वाचे आहे. ओके. तर ते तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का? रजिस्ट्रेशन झालंय, तुम्ही तेवढंच दिले टोकन म्हणून 10% दिले आणि बाकीचं तुम्हाला 90% लोन करायचं आहे. हं. तर अशा केसमध्ये परत तुम्ही काय करताय? बाबा तुमचं ते कॅन्सलेशन करताय. तर ते कोणता तिथं क्रायटेरिया लागू होतो. मग त्याच्यातील मग तुम्हाला रेराच्या सेक्शन 13 नुसार हं. ज्या काही बायरचं प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळं तुम्ही कॅन्सलेशन करत असाल, तर हं. त्याच्यामध्ये काही अमाउंट कट करून सुद्धा बिल्डरने रिटर्न द्यायची आहे. रेराचे ओके. रूल्स पण आहे. परंतु याच्यामध्ये टोकन दिलंय तुम्ही, रजिस्ट्रेशन 10% देऊन तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे हं. आणि सेक्शन 18(6) नुसार तुम्ही जर बघितलं, तर बिल्डरचा काय प्रॉब्लेम आहे का? बिल्डरनी काय प्रॉब्लेम केलाय का? बिल्डरच्या लीगलचा काय प्रॉब्लेम ओके. आहे का? त्यामुळे लोन झालं नाही कस्टमरचं. अशा वेळी तुम्ही ते रिटर्न मागताय. तर ओह! त्यावेळेस सुद्धा मग बिल्डरने ते कंपोझिशन करणं किंवा बिल्डरकडून ते एक्स्ट्रा इंटरेस्ट वगैरे जे काही असेल, तो विथ टोकन आणि मुद्दल आणि इंटरेस्ट असं देणं बिल्डरला सुद्धा भाग आहे. ओके. म्हणजे सुरुवातीचं जे टोकन अमाउंट आहे, ते तुम्हाला जे आहे, कधी पण तुम्ही टोकन अमाउंट रिटर्न मागा. ते तुम्हाला रिटर्न मिळवून घेणं तुमचा हक्क आहे आणि ते तुम्हाला मिळू शकतं. ओके. आणि रिसेलच्या विषयामध्ये राहतो. रिसेलमध्ये डील करताना तुम्ही रिसेलमध्ये एम-ओ-यू बनवलेला आहे का? एखादा रिसेल प्रॉपर्टी घेत आहात हं. तुम्ही, तर तिथे तुमचा कन्सल्टंट आहे का मजबूत? रिअल इस्टेट एजंट तुमच्याशी जे डील करत असताना प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही केलंय का? टोकन अमाउंट त्यात काय पॉइंट लिहिलाय का एम-ओ-यूमध्ये? म्युच्युअल अंडरस्टँडिंग जी तुमची होते. ओके. टोकन अमाउंट रिफंड मिळणार नाही. ते तुमची म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेली असते. हं. तिथे तुम्ही सह्या केलेल्या असतात. तुमचं मग 50,000 असू दे, नाहीतर रिसेलमध्ये बोलू शकत नाही आपण. तिथं लिहिलंय ना, तुम्ही सही केली आहे ना, करेक्ट. नाही मिळू शकत रिटर्न. ओके. म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे तुम्ही ॲग्रीमेंट करता रिसेलमध्ये, हां. तिथला पॉइंट बघणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीलाच बुकिंग करायच्या टायमिंगला. ओके. म्हणजे तुम्हाला परत प्रॉब्लेम नाही येणार. एकदा तिथं लिहिलं असेल, की टोकन अमाउंट नॉट रिफंडेबल, तर त्यांना सांगा, काढून टाका. उद्या काय प्रॉब्लेम झाला, ओके. तर आम्हाला टोकन रिटर्न मिळणार हे लिहा तिथे. ओके. म्हणजे एम-ओ-यू बनवताना किंवा रिसेलमध्ये प्रॉपर्टी घेताना रिअल इस्टेट कन्सल्टंट, रिअल इस्टेट एजंट जर तुमच्यासोबत असेल, तर ह्या गोष्टी तो तुम्हाला समजावून सांगतो. ओह! ह्या गोष्टीची जाणीव करून देतो, की "सर, तुम्ही बुकिंग करताय, ओके आहे का? फायनल आहे का? तरच बुकिंग करा. हा एम-ओ-यू बनतोय. ह्या एम-ओ-यूमध्ये हे पॉइंट आहेत. टोकन अमाउंट रिटर्न मिळणार नाही, असा पॉइंट ओह! लिहिलेला आहे." ह्याच्या पुढे जाऊन मग हे सांगेन, की कन्सल्टंट सुद्धा तुम्ही रिअल इस्टेट चांगला निवडा. मी आता ह्याच मुद्द्याकडे येणार होतो, की समजा आता प्रत्येकाला समजा घर घ्यायचं आहे, जुनं असू दे किंवा नवीन असू दे, की रिअल इस्टेट कन्सल्टंट असणं का गरजेचं वाटतं? रिअल इस्टेट कन्सल्टंट जो असतो, ज्या एरियात तुम्हाला घर घ्यायचं आहे, त्या एरियात तुम्ही तिथला रिअल इस्टेट कन्सल्टंट निवडता. हं. तो त्या एरियाचं त्या रिअल इस्टेट कन्सल्टंटला नॉलेज असतं. तो गेली कित्येक वर्ष तिथे काम करत असतो. त्याला त्या प्रॉपर्टीचं नॉलेज असतं. सोसायटीमध्ये घ्यायचं आहे, बिल्डरकडे घ्यायचा आहे. तो कायम त्याच्यामध्येच आहे ना. हां. कुठला बिल्डर कसा आहे? कुठल्या बिल्डरनं फ्रॉड केलाय? मार्केटमध्ये आहे ना. हं. त्या लोकेशनमध्ये आहे. तर त्या लोकेशनमधला फॉर एक्झाम्पल नवी मुंबईमधला एखादा एरिया आहे, कामोड एरिया आहे. हं. कामोड्यासारख्या ठिकाणी रिअल इस्टेट कन्सल्टंट काम करतात. हं. तर त्या ठिकाणी ते काम करतात तर त्यांना माहीत आहे ना, बिल्डिंगला बिल्डिंग माहीत आहे. बिल्डरना बिल्डर माहीत आहे. नवी मुंबईचं कामोड्यातलं कोण-कोण काम केलेलं आहे. हं. तर त्याला सगळी आयडिया असते. कन्सल्टंट निवडणे खूप महत्त्वाचे आहे कारण तिथले लोकेशनची आयडिया असते. रिसेलमध्ये सोसायटी असेल तर त्या सोसायटीमध्ये वातावरण कसं आहे, मेंटेन कशी आहे, पाणी हां. कसं आहे, ते सगळी आयडिया असते. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं झालेलं आहे, ते आयडिया असते. लीगल रिअल इस्टेट कन्सल्टंटला पूर्ण माहीत असतं. त्या प्रॉपर्टीचं लीगल काय आहे. हां.
ते लीगल तुम्हाला प्रॉपर ते सांगणार, की बाबा असं-असं आहे लीगल, क्लिअर आहे किंवा नाही किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येणार, सोसायटी झाली आहे का, कन्व्हर्टेड झाली आहे का? या सगळ्या गोष्टीची माहिती असते. ओके. उद्या तुम्ही राहायला गेला तिथे, तर आजूबाजूचे लोकं कसे आहेत, हं. हे सुद्धा रिअल इस्टेट कन्सल्टंटला माहीत असते ना. ओके. त्यामुळे रिअल इस्टेट कन्सल्टंट निवडून प्रॉपर्टी घेतली तुम्ही रिसेलमध्ये असो किंवा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये, हं. ह्यामध्ये तुम्ही कुठंही चुकत नाही. ओके. म्हणजे कुठंही नुकसानमध्ये जात नाही आणि राईट प्रॉपर्टी तुम्हाला मिळते. ओके. परंतु रिअल इस्टेट कन्सल्टंट निवडताना प्रॉपर नॉलेज असलेला, हं. प्रॉपर त्यांनी एखादं ट्रेनिंग घेतलेलं, एखाद्या असोसिएशनला जॉइन असणारा असा रिअल इस्टेट कन्सल्टंट निवडा. ओके, 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 हेही तुम्हाला सांगेन. ओके. पण आता तुम्हीच विषय काढला, की मला असं कळालं, की तुम्ही स्वतः या संदर्भातले काही ट्रेनिंग घेता. काही लोकांना समजा रिअल इस्टेट कन्सल्टंट व्हायचं असेल, त्या संदर्भात तुम्ही ट्रेनिंग पण देता. जरा त्याविषयी सांगा? नाही, ॲक्चुअली आता आपण ऑफिशियली असं काही म्हणजे ट्रेनिंग वगैरे अनाउन्स हं. केलेलं नाहीये. कारण आपलं नेचरच आहे, आपलं मराठी माणसाचं नेचरच आहे, की जो आपल्या आजूबाजूला आहे, जो आपल्या संपर्कात येतोय, हं. एखादा क्लायंट जरी असला, हं. एखादा ग्राहक सुद्धा मला म्हणतो, "सर कसं रिअल इस्टेट करायचं? मी पण कमिशन कमवू शकतो का? ओके. मला पण ट्रेनिंग द्या, मला पण सांगा, मला गाईडन्स करा." हं. जसं मी प्रॉपर्टी ॲडवायझर म्हणून गाईडन्स करत आहे. हं. सेम ऑफलाईन ह्याच्यामध्ये पण करत आहे, ऑनलाईन ह्याच्यामध्ये पण करत आहे. सेम मी गाईडन्स करत असतो. रिअल इस्टेट एजंट बना. हं. आपल्या लोकांनी जास्तीत जास्त रिअल इस्टेट बनलं पाहिजे. उद्या इन फ्युचर आम्ही ऑफलाईन सेशन पण घेईन. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे, की आपल्या लोकांनी रिअल इस्टेट एजंट बनलं पाहिजे. हं. चांगला पैसा कमवला पाहिजे. कारण रिअल इस्टेट क्षेत्रच असं आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट्स आणि अनलिमिटेड ग्रोथ्स मिळू शकते तुमची. ओके. तुमची एक्स्ट्रा ड्रीम्स जे आहेत, ते रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कंप्लीट होऊ शकतात. ओके, ओके. हे ट्रेनिंग वगैरे असं ऑफिशियली आम्ही अनाउन्स केलं नाही, पण भविष्यात आमचं आहे, की बाबा समजा ऑफलाईन ट्रेनिंग चालू करून एखादं गाईडन्स म्हणून, हं. की बाबा रिअल इस्टेट सर्टिफाईड एजंट बना, असा आमचा एक रिकॅपचा प्रोग्राम पण आम्ही तयार केलेला आहे, ओके. की जास्तीत जास्त एजंट आम्ही इन फ्युचर तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही सेशन घेऊन जास्तीत जास्त एजंट आणि जास्तीत जास्त बिझनेस व्यावसायिक कसे बनतील. ओके. समजा आपले काही प्रेक्षक आहेत आणि त्यांना रिअल इस्टेट एजंट बनायचं असेल किंवा तुमच्याकडून घर खरेदी करण्यासाठी काही गाईडन्स घ्यायचं असेल, तर तुमच्याशी संपर्क कसा करायचा? तुम्हाला जर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर आमचं कॉर्पोरेट ऑफिस आहे CBD बेलापूर या ठिकाणी ओके. आणि आमचे साईट जे आहेत पुष्पकनगर, उल्वे आणि तळोजा साईट येथे आहे, पनवेलला येत आहेत. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्या साईट्स आहेत. तुम्हाला घर घ्यायचं असेल, तरी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे आणि गाईडन्स हवा असेल, तरी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय, त्या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. मला वाटतं खूप सुंदर सरांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सो तुम्हालाही असं वाटतंय तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचंय आणि घर घेण्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. जेणेकरून घर घेताना कुठल्या-कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत, कुठले-कुठले डॉक्युमेंट्स बघितले पाहिजेत, घर बघताना कसं बघितलं पाहिजे, मटेरियल म्हणा किंवा काय क्वालिटीचं त्यांनी तिथे काम केलेलं आहे ते म्हणा. सो ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे. सो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो कोणी घर घेत असेल त्याला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. तर खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केले. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. येस. तुम्हाला जरा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.